नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपल्या सर्वांचं फार्मा क्रिएशन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते. आत्ताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि CETचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती घेत आहेत की आपण कोणत्या क्षेत्रात ॲडमिशन घ्यायचे. ज्यांना फार्मसी क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी काय संधी आहेत आणि कुठले कुठले एज्युकेशनल कोर्सेस आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर चालू करूया आजच्या व्हिडिओला. सगळ्यात आधी आपण बघूया की फार्मसी क्षेत्रामध्ये कुठले कुठले एज्युकेशनल कोर्सेस आहेत. सगळ्यात आधी येतो डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच D.Pharm. हा कोर्स 2 वर्षांचा आहे. 12वीनंतर तुम्ही 2 वर्ष हा कोर्स करू शकता. त्यानंतर आहे बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजेच B.Pharm. तर हा कोर्स तुम्ही 12वी झाल्यानंतरही करू शकता किंवा डिप्लोमा फार्मसी केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर B फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकता. D.Pharm हा 2 वर्षांचा आहे तर B.Pharm हा 4 वर्षांचा कोर्स असणार आहे. त्यानंतर आहे मास्टर ऑफ फार्मसी म्हणजेच M.Pharm. हा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे जो तुम्हाला B.Pharm नंतर तुम्ही M.Pharmला ॲडमिशन घेऊ शकता. M.Pharm हे सुद्धा तुम्हाला 2 वर्ष पुढे करायचं आहे. त्यानंतर आहे डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणजेच PharmD. हा नवीन कोर्स आलेला आहे की जो 6 वर्षांचा आहे. याला तुम्ही 12वीनंतर ॲडमिशन घेऊ शकता किंवा तुम्ही B.Pharm नंतरसुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर आहे मास्टर ऑफ सायन्स इन फार्मसी म्हणजेच MS फार्मा. त्यानंतर आहे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन फार्मसी म्हणजेच PhD तुम्ही घेऊ शकता. M.Pharmacy केल्यानंतर त्यानंतर तुम्ही PhDला ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर आहे फार्मा MBA. हा सुद्धा करिअरसाठी एक इम्पॉर्टंट कोर्स आहे. B.Pharm झाल्यानंतरसुद्धा तुम्ही फार्मा MBA करू शकता. M.Pharm झाल्यावरसुद्धा तुम्ही फार्मा MBA करू शकता. सो प्लेन MBA आणि फार्मा MBA याच्यामध्ये डिफरन्स आहे. सो तुम्हाला फार्मसी क्षेत्रातच जर का MBAचं नॉलेज तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फार्मा MBA हा कोर्स करू शकता. तर पहिले जे 4 कोर्सेस आहेत हे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने रेग्युलेट केलेले आहेत. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या मार्फत या कोर्ससाठीचे तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे रेग्युलेशन्स आहेत ते दिले जातात. त्यानंतर आहे की वेगवेगळे जे कोर्सेस आहेत जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड असतात. त्यामुळे तुम्हाला जी तुमची ॲक्च्युअल डिग्री मिळते ती तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून दिली जाते. तर एज्युकेशन घेतल्यानंतर फार्मसीमध्ये कुठले कुठले करिअर ऑप्शन आहेत ते आता आपण बघूया. सगळ्यात आधी आपण जर का डिप्लोमा फार्मसीचा विचार केला तर डिप्लोमा फार्मसी 2 वर्षाचा कोर्स केल्यानंतर तुम्ही कम्युनिटी फार्मसीमध्ये जॉब करू शकता. म्हणजेच तुम्ही कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये जॉब करू शकता. स्वतःचं तुम्ही मेडिकल स्टोअर चालू करू शकता. त्यानंतर आहे होलसेल फार्मसी. तुम्ही होलसेलचा बिझनेस करू शकता. त्यानंतर हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही हॉस्पिटल अटॅच मेडिकलमध्ये जॉब करू शकता किंवा हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्ही फार्मासिस्टचा जॉब करू शकता. त्यानंतर आहे लॅब टेक्निशियन इन B.Pharm इन्स्टिट्यूट. जसजशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, B.Pharmचे इन्स्टिट्यूट्स आहेत, डिप्लोमाचे इन्स्टिट्यूट्स आहेत, तर तुम्ही त्या इन्स्टिट्यूट्समध्ये सुद्धा तुम्हाला लॅब टेक्निशियनचा जॉब मिळू शकतो. त्यानंतर आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. कोणत्याही प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करण्यासाठी किंवा तो लोकांपर्यंत कम्युनिकेट करण्यासाठी तुम्हाला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची गरज असते. जो जॉब तुम्हाला डिप्लोमा फार्मसीनंतर आरामात करता येऊ शकतो. त्यानंतर आहे प्रोडक्शन असिस्टंट. म्हणजे तुम्ही कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम करू शकता. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक म्हणजेच तुमच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब मिळतो. त्यानंतर आहे रिपॅकिंग ऑफ ड्रग. रिपॅकेजिंग म्हणजेच बल्कमध्ये जे ड्रग अवेलेबल असतात त्याचं तुम्ही रिपॅकेजिंग स्मॉल पॅकेजेसमध्ये कन्व्हर्जन करून रिपॅकेजिंगमध्ये सुद्धा तुम्ही होलसेलचा बिझनेस करू शकता. अदरवाईज तुम्ही हायर एज्युकेशनला जाऊ शकता. तर हायर एज्युकेशन म्हणजेच डिप्लोमा फार्मसीनंतर तुम्ही B.Pharmला ॲडमिशन घेऊ शकता. B.Pharm केल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या जॉब अपॉर्च्युनिटी आहेत ते आता आपण बघूया. सगळ्यात आधी आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री. म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे तुम्हाला डिपार्टमेंट्स असतात. प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी ॲश्युरन्स, रेग्युलेटरी अफेअर्स, परचेस अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, पॅकेजिंग, सेल्स अँड मार्केटिंग हे झाले वेगवेगळे डिपार्टमेंट. या कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला जॉब मिळू शकतो. दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे प्रॅक्टिस सेटिंग. म्हणजेच तुम्ही कम्युनिटी फार्मसी किंवा हॉस्पिटल फार्मसी हे सुद्धा तुम्ही जॉब B.Pharm नंतर करू शकता. त्यानंतर अदर सेटिंग्समध्ये जर बघितलं तर रेग्युलेटरीमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब आहेत. तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर होऊ शकता. सेंट्रल ड्रग कंट्रोल लॅबोरेटरीमध्ये सुद्धा तुम्ही जॉब करू शकता. स्टेट ड्रग कंट्रोल लॅबोरेटरीमध्ये सुद्धा तुम्ही ॲज अ टेक्निशियन म्हणून जॉब करू शकता. त्यानंतर दुसरा ऑप्शन येतो ते म्हणजे टीचर इन D.Pharm इन्स्टिट्यूट. सो त्यासाठी तुम्ही B.Pharm किंवा M.Pharm क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही ॲज अ टीचर म्हणून D.Pharm इन्स्टिट्यूटवरती काम करू शकता. नेक्स्ट आहे मॉडर्न जॉब्स. याच्यामध्ये तुम्ही फार्मॅकोव्हिजिलन्स आहे, मेडिकल कोडिंग आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे 3 मॉडर्न जॉब्सचे टाईप आहेत जे की IT इंडस्ट्रीशी रिलेटेड आहेत. तर IT इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब्स आहेत.
त्यानंतर आहे बिझनेस अपॉर्च्युनिटीज. तर यामध्ये कम्युनिटी फार्मसी आहे, होलसेल फार्मसी आहे, मॅन्युफॅक्चरिंग रिपॅकेजिंगचा बिझनेस तुम्ही करू शकता किंवा ट्रेनिंग अकॅडमीजसुद्धा तुम्ही चालवू शकता. आणि जर तुम्हाला हायर एज्युकेशनला जायचं आहे तर तुम्ही एम.फार्मला जाऊ शकता, MBA करू शकता, म्हणजेच फार्मा MBA पण तुम्ही करू शकता, MTech इन बायोटेक्नॉलॉजी करू शकता, MS बोर्ड करू शकता आणि PharmD हे वेगवेगळे हायर स्टडीजचे ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. तर M.Pharm केल्यानंतर तुम्हाला कुठले जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत ते आता आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा येतो तो म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्री. सो तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काम करू शकता, फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंटमध्ये काम करू शकता, प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अश्युरन्स, रेग्युलेटरी, सेल्स अँड मार्केटिंग या सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला M.Pharm झाल्यानंतरसुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिनसाठी सुद्धा तुम्ही फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट करू शकता. कॉस्मॅटिक्समध्ये तुम्ही फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट करू शकता. सो वेगवेगळ्या कॉस्मॅटिक इंडस्ट्रीमध्ये, आयुर्वेदिक इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे डिपार्टमेंट्स आणि त्याच्याशी रिलेटेड जॉब्स हे अवेलेबल असतात. त्यानंतर आहे फार्मसी क्षेत्रात दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे अकॅडमिक. म्हणजेच तुम्ही M.Pharm नंतर अकॅडमिकमध्ये करिअर करू शकता. ॲज अ टीचर म्हणून तुम्ही जॉब करू शकता B.Pharm आणि D.Pharmसाठी. त्यानंतर क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. अगेन सेम मॉडर्न जॉब्स आहेत, फार्माकोव्हिजिलन्स, मेडिकल कोडिंग, मेडिकल रायटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे IT रिलेटेड जॉबसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यानंतर बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये सेम ॲज B.Pharm कन्सल्टन्सीज तुम्ही घेऊ शकता, फार्मसी जर्नलिझम करू शकता आणि हायर स्टडीजला जायचं असेल तर तुम्ही M.Pharm PhD करू शकता. त्यानंतर तुम्ही PharmD जर का केलं, PharmDचा हा जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे त्यामध्ये तुम्ही डॉक्टर ऑफ फार्मसी बनता. त्यामध्ये तुम्हाला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये R&Dमध्ये सायंटिस्ट म्हणून तुम्हाला जॉब मिळू शकतो. प्रॅक्टिस सेटिंग्समध्ये क्लिनिकल फार्मसिस्टचे जॉब आहे. त्यानंतर हॉस्पिटल फार्मसी एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्ही काम करू शकता आणि अदर सेटिंग्स म्हणजेच तुम्ही अकॅडमिकमध्ये आणि क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा काम करू शकता. त्यानंतर आहेत मॉडर्न जॉब्स. यामध्ये फार्माकोव्हिजिलन्स आहे, मेडिकल कोडिंग, मेडिकल रायटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे IT रिलेटेड जॉब्ससुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर बघितलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब आहेत, स्टेट गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब आहेत. म्हणजेच तुम्ही इंडियन रेल्वेमध्ये सुद्धा ॲज अ फार्मासिस्ट म्हणून जॉब करू शकता, इंडियन आर्मीमध्ये फार्मासिस्टचा जॉब आहे, नेव्ही, एअरफोर्स, बँक, त्यानंतर ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरीजमध्ये सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब्स आहेत. यासाठी तुम्हाला वेगळ्या गव्हर्नमेंटच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या असतात त्या तुम्हाला द्यायच्या असतात. तुम्हाला जर फार्मसीमध्ये स्वतःचा बिझनेस चालू करायचा असेल तर हे काही ऑप्शन आहेत. तुम्ही रिटेल केमिस्ट शॉप चालू करू शकता, फ्रँचाईज केमिस्ट शॉप चालू करू शकता जसं की अपोलो फार्मसी आहे, रिटेल चेन फार्मसी म्हणजेच वेलनेस फॉरएव्हरसारखे रिटेल चेन फार्मसीसुद्धा तुम्ही करू शकता जसं की मेडप्लस आहे. त्यानंतर होलसेल ऑफ मेडिसिनचं तुम्ही शॉप चालू करू शकता. ऑनलाईन फार्मसी हा एक बेस्ट ऑप्शन आता सध्या अवेलेबल आहे. तुम्ही ऑनलाईन फार्मसीचा बिझनेससुद्धा करू शकता आणि प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना याच्या अंतर्गत तुम्ही स्वतःचं मेडिकल स्टोअरसुद्धा चालू करू शकता. तर हे आहेत सेल्फ एम्प्लॉईड फार्मसी प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज जे तुम्ही फार्मसीमध्ये नक्कीच करू शकता. अगदी डिप्लोमा फार्मसी झाल्यानंतरसुद्धा तुम्ही हे बिझनेस करू शकता. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे जॉब अपॉर्च्युनिटीज या फार्मसी क्षेत्रात आहेत. त्यामुळे जर तुम्ही 12वी नंतर ॲडमिशन घेताना फार्मसीचा विचार करत असाल तर नक्कीच या सगळ्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. फार्मसी रिलेटेड अजून काही तुम्हाला क्वेरी असेल किंवा अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम मुलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ही उपयुक्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.